लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना सरकारकडून महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आला। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण। लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत। साहेब आज देखत जवळपास 2,22,00,000 महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत। आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही 3,000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। त्या ठिकाणी निधी उपलब्ध झालाय आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली। आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। याआधीसुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे। त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे। महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का की त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही? जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचं आणि एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली। आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात। पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत। आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत। जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या ह्याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे। लाडक्या बहिणींसाठी हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता सुद्धा एकत्रित जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्चचा हप्ता जमा करण्यात आला, काही बहिणींच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते एकत्रित करण्यात आले। परंतु काही बहिणींच्या खात्यावरती अजूनही हप्ते जमा झाले नव्हते, त्यांच्या खात्यामध्ये फक्त मार्च महिन्याचा हप्ता हा जमा झाला होता। याच कारणाने आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रित जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। याची तरतूद आधीच झाली होती, परंतु काही बहिणींना मिळायला याला उशीर झाला, त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा याला सुरुवात होत आहे। आणि एकत्रित 3,000 रुपये रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 31 मे पर्यंत मिळणार आहे।